कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. आमचा हक्क आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही, राहणार नाही. मी माजी नगरसेविका छाया भांजी, वर्सोवा विधानसभा 164, वॉर्ड क्रमांक 59. आम्ही 9 दिवस झाले इथे आंदोलन करतोय, उपोषण. आमचे बंधू भगिनी बसलेले आहेत सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आज 9 दिवस झाले. अलिबागला तिथे सर्वकडे आंदोलन चालू आहे. आमचे अलिबागचे बंधू एक ॲडमिट आहेत, सिरियस आहे, तिथे पण टुकून बघत नाही. म्हणजे आम्ही जालनाचे पण आहेत, सर्व तब्येती खालावल्यात. आज 9 दिवस झाले. प्रशासनाचं किंवा आमच्या राज्यकर्त्यांचं एकही माणूस दुखून सुद्धा पाहत नाही की कोळी लोकांची काय हालत आहे. आणि एवढं आंदोलन आम्ही 9 दिवस झाले. आज पत्रकार परिषद घेतली. तर आमची एकच मागणी आहे, माननीय कैलासवासी दाजीबा पाटील यांची शिफारस ते शासनास पाठवून आमची अंमलबजावणी करावी. आणि आमचा जो आवाज आहे ना, तो सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांच्यापर्यंत पोचला पाहिजे. आणि तुम्ही तुमच्या मार्फत पोचवा. आणि आमचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आम्हाला विश्वास आहे का ते आमच्या मागण्या पूर्ण करतील. आणि आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे जे देवेंद्रजी आहेत ना, फडणवीसजी केंद्रात, नरेंद्रजी आणि इथे देवेंद्रजी आणि एकनाथजी, म्हणजे ते आमच्यासाठी वरून संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज सारखे अवतरलेले आहेत. आम्हाला विश्वास आहे आणि आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोचत आहे आणि पोचला आहे. आणि आम्ही त्यांना निवेदन सुद्धा दिलेलं आहे. तर आमच्या मागण्या मान्य करा. कैलासवासी दाजीबा पाटील अहवाल शिफारस आहे तो शासनास अंमलबजावणी करावी शिफारसीची. आणि जो आम्हाला 1976 पासून जो आमचा अधिकार आहे तो आम्हाला द्यावा. आणि आमचा अधिकार मागतोय तो आमचा दाबून का ठेवलाय. आणि आमच्या बांधवांच्या नोकऱ्या जात आहेत आणि त्यांना तुम्ही VRS घ्यायला लावताय. त्यांना पुन्हा नोकरीत सामावून घेऊन, ज्यांनी VRS घेतलेला आहे त्यांना पुन्हा नोकरीत सामावून घेऊन त्यांचा हक्क त्यांना द्यावा. आमच्या कोळी बांधवांना, कोळी महिलांना योग्य. आम्ही वाया कोळीचे वंशज, वाया कोळीचे वंशज, वाया मर्सी वाल्मिकी झाले. परत आम्हाला वाया करायला लावू नका, एवढंच सरकारला निवेदन आहे की आम्हाला परत वाया करायची भूमिका आणू नका. आमच्या मागण्या मुगाट ज्या काय आहेत ते मान्य करा आणि आपल्या खुर्च्या साबित करा. जर आम्ही तुम्हाला खुर्च्या देऊ शकतो तर आम्ही तुमच्या खुर्च्या खेचून त्या खुर्च्यावरती बसायचंही आमची ताकद आहे, हे तुम्हाला अर्जवून सांगतोय. म्हणून बहुतेक जो कोळी लढा देतो हे लक्षात ठेवा. त्या समुद्रातून मार्ग काढतो, हा मार्ग काढायला आम्ही समर्थ आहोत. म्हणून तुम्हाला एकच सांगतो, आमच्या मागण्या मान्य करा.